नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण किल्ले पन्हाळगड इथे आलो आहोत. पन्हाळगड किल्ल्याचे अंतर हे कोल्हापूरपासून सुमारे 20 किलोमीटर इतके आहे आणि महाराष्ट्र प्रशासनाच्या बसेसने तुम्ही इथे येऊ शकता. इथे यासाठी सुमारे 40 ते 45 मिनिटं इतका अवधी लागतो. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण किल्ले पन्हाळगड याचा इतिहास आणि इथली महत्त्वाची स्थळे यांना भेट देणार आहोत. पन्हाळगड किल्ला हा दख्खनमधील सगळ्यात मोठा किल्ला आहे. ह्या किल्ल्याची तटबंदी सुमारे 7 किलोमीटर इतकी प्रचंड आहे. तर किल्ले पन्हाळगड हा सर्वप्रथम मध्य प्रदेशचे राजा भोज 2 यांनी बांधला होता. 1178 ते 1209 या दरम्यान राजा भोज यांनी हा किल्ला बांधला. 13व्या शतकामध्ये देवगिरीचे यादव यांनी हा किल्ला राजा भोज यांच्याकडनं जिंकून घेतला आणि 15व्या शतकामध्ये विजयपूरच्या आदिलशहानी देवगिरीच्या यादवांकडनं हा किल्ला हस्तगत केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची सूत्रे ह्याच किल्ल्यावरनं हाती घेतली होती. 16व्या शतकामध्ये बिजापूरच्या आदिलशहाने पन्हाळा किल्ल्यावर काही चबुद्रे आणि दरवाजे बनवून घेतले. तर मित्रांनो, 10 नोव्हेंबर 1659 साली शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध करून प्रतापगड हस्तगत केला होता आणि त्याच्या नेमक्या 18 दिवसाने म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 साली महाराजांनी पन्हाळगडसुद्धा हस्तगत केला होता. तर मित्रांनो, 2 मार्च 1660 साली सिद्दी जोहरचा वेढा ह्याच किल्ल्यास पडला होता आणि सुमारे 40,000 सैन्यासोबत घेऊन त्याने हा पन्हाळगडाला वेढा दिला होता. पुढे 1710 पन्हाळगड किल्ला हा कोल्हापूरची राजधानी झाला होता आणि 1844 साली हा किल्ला ब्रिटिशांनी हस्तगत केला होता. तर मित्रांनो, आपण आता पन्हाळगड किल्ल्यावर 3 दरवाजा इथे आलो आहोत. नावाप्रमाणे 3 दरवाजा म्हणजे इथे 3 दरवाजे आहे आणि पन्हाळगड किल्ल्यामध्ये आतमध्ये शिरण्यासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. 3 दरवाजाचे महत्त्व हे पन्हाळगडाच्या इतिहासात अनन्यसाधारण आहे. ह्याच दरवाजाच्या वाटे कोंडूजी फर्जंद यांनी 1673 साली केवळ 60 मावळ्यांसह 2500 गनिमांना धूळ चारली होती आणि दुसऱ्यांदा पन्हाळगड स्वराज्यात आणला होता. अवघ्या 3.5 तासात हा विजय मिळाल्याचे इतिहासात नमूद आहे. तर मित्रांनो, हा 3 दरवाजामधील शेवटचा आणि तिसरा दरवाजा आहे, ज्यावर विजापुरी पद्धतीची मोराची चिन्हे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपण आता अंधार बावडी इथे आलो आहोत. ही एक 3 कमानाची वीर आहे. विहिरीमध्ये खाली उतरण्यासाठी ह्या पायऱ्या बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, अंधार बावडी ही एक बावडी नसून किल्ल्यामध्ये असणारे एक किल्ल्यासारखी आहे आणि त्या काळी येथील पाण्याचा उपयोग प्यासाठी होत आलेला असावा. तर अंधार बावडीच्या वर जाण्यासाठी एक चोर दरवाजासारखी वाट आहे.
अंधारबावडीला भेट दिल्यानंतर डावीकडे एक रस्ता गेला आहे, तर तिथं 1.5 ते 2 किलोमीटर गेल्यावर पराशर गुहा, स्तूपाची विहीर आणि पावनगड याला आपण भेट देऊ शकता. तर मित्रांनो, आपण आता पराशर गुहा इकडे आलो आहोत. तर अंधारबावडीकडनं डावीकडे एक रस्ता गेला आहे, जो जवळपास 1 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर पराशर गुहा इकडे येतो. तर मित्रांनो, अगस्त्य ऋषीच्या आज्ञेने पराशर मुनींनी इथे तपश्चर्या केली होती. तर मित्रांनो, आपण आता पावनगड इथे तुपाची विहीर इथे आलो आहोत. ह्या विहिरीमध्ये आधी तूप साठवलं जायचं. तुपाच्या औषधी गुणधर्मामुळे युद्धामध्ये किंवा युद्धाभ्यासामध्ये जर सैनिकांना काही जखमा झाल्या तर येथील तुपाचा औषध म्हणून उपयोग करण्यात यायचा. आणि ह्या तुपाच्या विहिरीजवळच प्राचीन काळचे शिवमंदिर आहे. अगदी कौशल्यरीतीने ह्या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. तुम्हाला इकडे 3-4 किलोमीटर चालत यावे लागणार. तर मित्रांनो, पावनगडाचे बांधकाम हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळा किल्ल्यास अधिक बळकटी देण्यासाठी केले होते. तर मित्रांनो, अंधारबावडीकडनं पावनगडाकडे जाताना तुम्हाला वाटेमध्ये प्राचीन काळचे एक लक्ष्मी मंदिर दिसेल. तर चला बघूया. तर मित्रांनो, हे प्राचीन काळचे लक्ष्मी मंदिर आहे. तर मित्रांनो, आता पन्हाळगडावर चालून चालून चक्क दमलोय मी. सुमारे 8 ते 9 किलोमीटर चालून झालं आहे माझं. आणि आधी मला वाटले की 3 दरवाजापासून पावनगडाचे अंतर हे केवळ 2-2.5 किलोमीटर आहे, पण तिथे गेल्यावर मला कळलं की हे अंतर सुमारे 3.5 ते 4 किलोमीटर आहे. म्हणजे जाण्या येण्यासाठी तुम्हाला जवळपास 7 किलोमीटर चालून जावे लागेल. आणि इथे येण्यासाठी काही साधनसुद्धा उपलब्ध नाही, जसं ऑटोज वगैरे. त्यामुळे एकटे इकडे येऊ नका. किल्ले पन्हाळगड हा अतिशय प्रचंड असा गड आहे आणि ह्या गडाची तटबंदी ही 7 किलोमीटरमध्ये पसरली आहे. त्यामुळे जर तुम्हाला पन्हाळगडाला भेट द्यायची असणार तर तुम्हाला पूर्ण दिवसच इथे द्यावा लागेल. शक्य होईल तितक्या लवकर इथे येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही पन्हाळगडावरील महत्त्वाची पर्यटन स्थळे किंवा महत्त्वाची पॉईंट्स तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, पन्हाळगडावर आल्यावर सलगरचा चहा पिण्यास विसरू नका. आपण आता अंबरखाना इथे आतमध्ये शिरणार आहोत.
तर मित्रांनो, आपण आता अंबरखाना इथे आलो आहोत. तर अंबर म्हणजे धान्य आणि खाना म्हणजे कोठार. तर हे त्या काळचे धान्याचे कोठार आहे. तुम्ही बघू शकता की हा अंबरखाना किती अवाढव्य आहे. 1960 साली जेव्हा सिद्धी जोहरने पन्हाळगडाला 4.5 महिन्याचा वेढा घातला होता, तेव्हा ह्याच अंबारखान्यातून अन्नधान्याची व्यवस्था व्हायची. तर पन्हाळगडावर गंगा, यमुना आणि सरस्वती नावाची 3 मोठी धान्याची कोठारे आहे. त्यापैकी जे कोठार आपण आता बघत आहोत, गंगा कोठार हे सगळ्यात मोठं आहे आणि याची क्षमता 25,000 खंडी इतकी धान्य साठवण्याची आहे. तर एक खंडी म्हणजे जवळपास 300 किलो इतकं होतं. तर यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की किती अवाढव्य असं ही धान्याची कोठी आहे. हे धान्याचे कोठार नसून त्या काळचा हा बालेकिल्लाच आहे. गंगा कोठीलगतच ही दुसरी कोठी आहे आणि इथे जायसाठी ह्या पायऱ्यासुद्धा आहे वरती. विजापुरी पद्धतीचे ह्या कोठाराचे बांधकाम आहे. आणि ही तिसरी आणि शेवटची धान्याची कोठार आहे. ह्या कोठाराचे नाव सरस्वती आहे. तर मित्रांनो, पन्हाळगडावर आल्यास अंबारखानाला अवश्य भेट द्या. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी आपण भेट दिलेल्या धान्याचे कोठार होता, त्याचं नाव होतं गंगा, हे यमुना आणि हे सरस्वती. तर मित्रांनो, अंबारखान्याला भेट द्यासाठी कुठल्याही प्रकारची एंट्री फीज नाही आहे. तर मित्रांनो, तबक उद्यान म्हणजे पन्हाळगडाचाच एक पार्ट आहे, एक भाग आहे, ज्याला उद्यानामध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. तर इथे आपल्याला काही एंट्री फीज लागणार आहे. तर चला बघूया आपण किती फीज आहे. तर मित्रांनो, तबक उद्यानामध्ये आत शिरण्यासाठी केवळ 5 रुपये शुल्क आहे 12 वर्षाच्या वरील, आणि 12 वर्षाच्या खाली मुलांसाठी केवळ 2 रुपये शुल्क आहे. तर उद्यानाची वेळ ही सकाळी 8:30 ते सायंकाळी 6:30 पर्यंत आहे. तर ह्या उद्यानामध्ये तुम्ही बघू शकता अतिशय दाट अशी झाडांची वस्ती आहे. आणि इथे याच्या आधी मला असं वाटलं नव्हतं की इतकं छान हे उद्यान असणार, पण खरंच खूप छान उद्यान आहे. आणि पन्हाळ्याला आल्यास नक्की भेट द्या ह्या उद्यानास. इकडे तुम्ही गडाची तटबंदी सुद्धा बघू शकता. तबक उद्यान हे एक सायलेन्स झोन आहे, त्यामुळे कसल्याही प्रकारचा इथे गोंधळ घालू नका आणि निसर्गाचा समतोल राखण्याची काळजी घ्या. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा भरपूर सोयी आहे आणि काही साधने ठेवली आहे लहान मुलांसाठी. अतिशय शांत आणि स्वच्छ असा हा
तबक उद्यानाचा परिसर आहे. तर हा वारणा परिसर निरीक्षण पॉईंट आहे. इथनं आपण वारणाचा परिसर बघू शकता. वारणा डेअरीचे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असणार, याची मला खात्री आहे. वाव. तर मित्रांनो बघू शकता, हा जो परिसर दिसत आहे हा वारणाचा परिसर आहे. पन्हाळगडाचा सुमारे 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास पायी केल्यावर आणि ह्या उद्यानास भेट दिल्यावर अगदी प्रसन्न आणि ताजेतवाने वाटत आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती बघू शकता. सुरुवातीला हा 4 दरवाजा आहे जो पन्हाळा किल्ल्याच्या पूर्वेकडे आहे. त्यानंतर हा नायकिनीचा सज्जा आहे, सज्जा कोठी. तिथनं वाघ दरवाजा, जिथनं आपण आता आतमध्ये आलो आहोत. तिथनं दुतोंडी बुरुज आहे. पुढे गेल्यावर राज दिंडी मार्ग. अंबरखाना, ज्याला आपण आता भेट दिली, तो अगदी किल्ल्याच्या मध्यस्थानी आहे. आणि किल्ल्याच्या पश्चिमेस 3 दरवाजा आणि अंधार बावडी आहे. छत्रपती संभाजीराजे जे होते, तर ह्या संभाजीराजांनी शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा राजकारभार सांभाळण्यासाठी संभाजीराजांनी सज्जा कोठीमध्ये ठेवलेलं होतं, नजरकैदेमध्ये. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मुलग्याला नजरकैदेमध्ये, नजर म्हणजे किल्ल्याच्या आतमध्ये फिरायचं सगळीकडं, किल्ला सोडून जायचं नाही कुठं. एक त्यांची चाल होती ती. दिलेर खान जो होता, ह्या दिलेर खानाकडे संभाजीराजेंनी पाठवलेलं होतं त्यांच्या काय गुप्त रचना चालू आहेत हे वगैरे जाणून घेण्यासाठी. परत हा अटॅक करू नये, संभाजीराजांनी काही धोका होऊ नये म्हणून संभाजीराजांनी इथं आणलं सज्जा कोठीमध्ये आणि नजरकैदेमध्ये ठेवलेलं होतं. लास्ट भेट शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची 13 जानेवारी 1680 पन्हाळगडावरती सज्जा कोठी या पॉईंटला झालेली आहे. 9 वारी 8:30 एवढा मोठा लांबीला तिरंगा झेंडा इथं फडकला जातो, सर्वात मोठा झेंडा असतो. म्हणजे गॅलरी, कोठी म्हणजे इमारत. पूर्वीचं नाव सदरी महल, सदर म्हणजे बैठका. ठीक आहे. पहिला मधला नमाज पडण्याची जागा आदिलशाचं, दुसरा मधला शिवरायांची गुप्त मीटिंग आहे, तिसरा मधला वॉच पॉईंट. तर मित्रांनो, याच जागी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलं होतं. आणि याच जागेवरनं छत्रपती संभाजी महाराज हे राज्याचा कारभार बघायचे. तर आता ज्या ठिकाणी आला तुम्ही, ह्याचं नाव आहे दुतोंडी बुरुज. दुतोंडी बुरुज म्हणतात त्याला, वॉच पॉईंट. म्हणजे शत्रूवरती नजर ठेवायची, शत्रू कुठून गडावरती अटॅक करतात हे बघण्यासाठी जे बुरुज बांधले जातात, त्यापैकी महत्त्वाचा बुरुज आहे दुतोंडी बुरुज म्हणून. 19 पायऱ्याचा बुरुज आहे. ह्याच्यावर जवळजवळ 40 किलोमीटर अंतर परिसर दिसते बघा, सगळा टोटल परिसर. एक ओपन साईड आहे इकडली सगळी या साईडनं. त्या समोरचं मसाईचं पठार, आता जे तुम्हाला राजदिंडी मार्ग दाखवणार आहे, ठीक आहे, तो पठाराचा जो भाग आहे तो तिथे जाऊन पोहोचतो. म्हणजे तो जो रोड आहे तो रोड त्या पठारावरती जातोय. आणि त्या पठारावरनं शिवाजी महाराजांची पालखी विशाळगडाला पाठवली होती सर. जुलै महिन्याची 12 तारीख, 12 जुलै 1660 शिवाजी महाराज इथून निघून गेले. 13 जुलै 1660 तिथं पोहोचलेले होते खिंडीमध्ये. तिथून विशाळगड 12 किलोमीटर पुढे आहे. 12 किलोमीटर पोहोचतोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे त्या ठिकाणी ती लढत होते खिंडीमध्ये. तिथून मग त्यांचा मृत्यू झालेला आहे 13 जुलै 1660. छत्रपती शिवाजीराजांची पालखी 12 जुलै 1660 या दरवाजामार्गे त्र्यंबकरावजी भास्कर
यांनी हा दरवाजा उघडला. इथले किल्लेदार होते. त्यांनी हा दरवाजा उघडल्यानंतर शिवाजी महाराजांची पालखी 600 सैनिकांनी इथून पालखी नेली होती. त्यांच्या संग 25 भुई लोक होती आणि पालखी उचलणारी लोक म्हणतात त्याला. बाजीप्रभू देशपांडे, पुलाजी प्रभू, हैबतराव बांदल, संभाजी जाधव, विठोजी काटे, रावजी बांदल हे सगळ्या लोकांनी नेऊन 12 जुलै 1660ला ह्या रोडनं पालखी विशाळगडाला पाठवलेली आहे. याचं नाव आहे राजदिंडी मार्ग. दिंडी म्हणजे जाण्याचा मार्ग म्हणायचा. राजांची पालखी गेलेला मार्ग. आता फॉरेस्ट खात्याचे अंडर आहे ते विभागून करून म्हणजे रुंदीकरण करून गार्डन तबक उद्यान याला जोडलेला रोड आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पावनखिंडीचा जो संघर्ष होता तो इथून सुरू झाला होता आणि शिवरायांची पावले इथूनच बाहेर पडली होती. तर मित्रांनो याच मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1 लाख सोनचाफ्यांची फुले सैनिकांद्वारे अर्पण केली होती. हे तलाव अगदी प्राचीन तलाव आहे आणि सुमारे 1000 वर्षापूर्वी राजा भोज यांनी ह्या तलावाची बांधणी केली होती. तर मित्रांनो आता सोमेश्वर मंदिरानंतर आपण संभाजी महाराज मंदिर इथे आलो आहोत आणि हे मंदिर छत्रपती संभाजी महाराज यांना समर्पित आहे. सोमेश्वर मंदिरापासनं सुमारे 300 मीटर अंतरावर आहे. सुद्धा हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम या मंदिरामध्ये पूर्ण करण्यात आले आहे आणि अगदी प्राचीन असे मंदिर आहे. छत्रपती संभाजी मंदिराचा सभामंडप हा अगदी बघण्यासारखा आहे. तर इथे काही शिवकालीन तोफा ठेवल्या आहे त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मंदिराच्या मागे प्राचीन काळची एक विहीर सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. ह्या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे ही अष्टकोनी विहीर आहे आणि आजसुद्धा या विहिरीमध्ये पाणी अगदी स्वच्छ आहे. इथे तुम्ही बघू शकता एक मोटरसुद्धा बसवली आहे. बहुतेक या पाण्याचा उपयोग आजसुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी किंवा इतर कार्यासाठी होत आलेला आहे.